26 जानेवारी उद्या होती, पण त्यांची आजपासूनच तयारी सुरू होती. ते काय ते तुम्हाला पुढे दाखवते. त्याच्या अगोदर सकाळी मस्त असं नाश्त्यामध्ये मेथीचा पराठा बनवला होता. त्याच्याबरोबर सगळा स्वयंपाक करून घेतला, भांडी वगैरे गोळा करून ठेवली. आज रविवार आठवडे बाजार असतो, तर त्यांचे पप्पा 1:30 वाजता ड्युटीवरती जातात, म्हणून म्हटलं सकाळीच ना भाज्या आणल्या. तर सकाळच्या वेळेला एकदम फ्रेश भाज्या भेटतात, पण ना महाग पण असतात. तर सकाळच्या वेळेला पण अशी काही गर्दी होती. संध्याकाळच्या वेळेला ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते, पण भाज्या वगैरे ना स्वस्त भेटतात. भाज्या वगैरे घेऊन झाल्या. त्याच्यानंतर ह्या सीझनमधली पहिली द्राक्षे आली होती, पण ती इतकी आंबट होती ना, म्हणून घ्यायची कॅन्सल केली. येताना थोडं तनिषला बेकरीतलं खायला घेतलं आणि घरी आल्यानंतर स्वयंपाक तर केलेलाच होता, पण बिटाची कोशिंबीर करायची होती. तर त्याच्या दह्यामध्ये ना साखर, नमक घातलं, कोथिंबीर किसून बीट घातला, तडक्यामध्ये ना जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकली, थोडंसं शेंगदाण्याचं मोठं कूट घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून ना छान अशी कोशिंबीर बनवली. जेवण वगैरे करून घेतलं. भांडी वगैरे झाल्यानंतर ना टीव्ही नोट 2-3 दिवसाला पुसलं नव्हतं, ते साफ करून घेतलं. तनिष झेंडा बनवायच्या नादामध्ये इतकी कागद फाडून डस्टबिनमध्ये टाकला होता ना. त्याच्यानंतर भाज्या वगैरे आणलेले होते, ते सगळं मला व्यवस्थित साफ करून ठेवायचं त्या फ्रीजमध्ये. आणि संध्याकाळच्या वेळेला ना इडलीसाठी भिजत घातलं होतं, ते सगळं पिसून ठेवलं. जेवण वगैरे केलं. उद्या 26 जानेवारी, पण त्यांची आता झोपायच्या अगोदरपासूनच तयारी सुरू होती. तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.